पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। मूलम गुरुमूर्ती तुझा मूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 31व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। हा श्लोक मुंडक उपनिषदातला मंत्र आहे आणि या मंत्रातील काही भागाचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे। भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे, असा हा श्लोक आहे। यातील भिद्यते हृदय ग्रंथी या भागाचा आपण या श्लोकाच्या शेवटच्या भागामधील अभ्यास म्हणून विचार करीत आहोत। हृदय ग्रंथी ही आपल्याला नष्ट करायची आहे आणि हृदय ग्रंथी जी आहे ही पहिल्यांदा त्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे की हृदय ग्रंथी म्हणजे काय। तर हृदय म्हणजे आकाश तत्व असा आपण विचार केलेला आहे आणि हे आकाश तत्व इतकं सूक्ष्म आहे की तिथपर्यंत पोहोचणं हे काही साधारण माणसाचं अजिबात काम नाही। अजिबात म्हणजे अजिबातच काम नाही। यम नियम आसन इत्यादी अनेक साधनांच्या द्वारा तीव्र घोर तपश्चर्या केल्यानंतरच एखादा जीव या सूक्ष्म वाटेतून हृदयापर्यंत जाऊ शकतो। म्हणजे असा प्रवास जीवाने करणं जागृत अवस्थेमध्ये हे अतिशय अवघड आहे, सहजपणे ते शक्य नाही। परंतु हा योग मार्गाचा विषय आहे। परंतु याचा अर्थ योग मार्गाचा कुठलाही अभ्यास किंवा साधना ही चुकीची आहे असा होत नाही। परंतु जो कोणी या मार्गाने जाईल त्याला कठीण तपश्चर्येतून पार पडावं लागतं आणि त्यानंतर तो मनाच्या नंतर असलेल्या या हृदयाच्या दिशेने प्रवास करू शकतो। हृदय म्हणजे अवकाश, त्याचा आपण काही चिंतनांमध्ये विचार केलेला आहे। उपनिषदांना धरूनच त्याचा आपण विचार केलेला आहे। म्हणजे आपण जो विचार केलेला आहे हा उपनिषद बाह्य विचार केलेला नाही। माहिती म्हणून आपण व्यवहारातला काही भाग जरी घेत असलो तरी सुद्धा उपनिषदांना आपण प्रमाण मानूनच आपण विचार करतो आणि त्यातला जो ग्राह्य भाग आहे तो आपल्याला महत्वाचा आहे। इतर अवांतर भाग जो आहे तो आपल्या गरजेनुसार अभ्यासासाठी आहे। अवांतर भागाचा विषय सोडून जो आपणाला वैदिक म्हणून ग्राह्य आहे तो आपल्याला घ्यायला पाहिजे किंवा जो वेदाने उपनिषदांच्या द्वारे मांडलेला असेल तो आपल्याला घ्यायला पाहिजे। त्यासाठी त्याची माहिती होणं आपल्याला गरजेचं आहे। हृदय जरी आकाश या रूपाने आपण पाहत असलो तरी त्याच्या पुढे हृदय म्हणजे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी दोन गोष्टी राहतात, एक म्हणजे अविद्या आणि दुसरं म्हणजे विद्या। ज्याप्रमाणे आकाशामध्ये पृथ्वीच्या एका बाजूला उजेड आणि एका बाजूला अंधार असतो त्याप्रमाणे ही स्थिती आहे। सूर्य हा जसा अवकाशामध्ये असतो आणि पृथ्वी सुद्धा या अवकाशात असते, पृथ्वीच्या एका बाजूला उजेड आणि एका बाजूला अंधार असतो, तशीच अगदी स्थिती आपल्या हृदयाची आहे। हृदयामध्ये तो जीव त्या पृथ्वीसारखा आहे, आत्मा हा त्या सूर्यासारखा आहे आणि त्या जीवाच्या एका बाजूला अंधार एका बाजूला उजेड आहे। अंधाराच्या बाजूला गेला तर अविद्या आहे, उजेडाच्या बाजूला गेला तर विद्या आहे। त्यातील अविद्येच्या बाजूचा आपण मागील चिंतनामध्ये विचार करीत होतो, त्याचा आपण मागील चिंतनामध्ये बऱ्यापैकी विचार केलेला आहे आणि या अविद्येपर्यंत त्या जीवाने येणं हे अतिशय अवघड आहे। तर हा जो जीव आहे तो सूक्ष्म देह, स्थूल देह आणि त्या वाटे पुढे विषयांपर्यंत म्हणजे जगामध्ये कुठेही जाऊ शकतो। पण जो जीव ह्या सगळ्यांचा विचार सोडून यांच्यामध्ये रममाण होत नाही
तो जीव आत प्रवेश करत त्याच्या या दोन भागांपर्यंत येऊ शकतो. त्यातला एक भाग म्हणजे अविद्या. आपण अविद्येवर आलेलो आहोत किंवा आपल्याला अविद्या ही आता उपाधी झालेली आहे किंवा आपल्याला अविद्या ही आता महत्वाची आहे असं केव्हा होईल? जेव्हा आपण ग्रंथ वाचतो किंवा जेव्हा आपण चिंतन ऐकतो तेव्हा तशी स्थिती आली म्हणजे आपण अविद्या या उपाधीशी युक्त झालो असं होत नाही. तर सतत जेव्हा आपल्याला आपण या संसार चक्रातून कधी बाहेर पडणार किंवा कसं बाहेर पडणार याची आठवण राहील तेव्हा ती अविद्या आपल्याला उपाधी आहे असं म्हणता येईल. किंवा माझंच मला ज्ञान नाही किंवा माझाच मला विसर पडला किंवा माझीच मला आठवण नाही किंवा मीच मला ओळखत नाही अशा कुठल्याही प्रकारे जरी आपल्याला आपल्याविषयी सतत विचार आला तर ही अविद्या आपली उपाधी आहे किंवा ही अविद्या या अविद्येशी आपण सध्या एकरूप झालेलो आहोत. जेव्हा असं होईल तेव्हा, नाहीतर इतर वेळेस तो अविद्या कार्यामध्ये मग्न आहे. व्यवहारामध्ये जसं एखादा पुरुष काही ना काही करत असतो पण सतत त्याच्या चित्तामध्ये जसा बायकोचा विचार असतो किंवा मुलाबाळांचा विचार असतो त्याप्रमाणे आपण जगामध्ये जगत असताना काहीही जरी करत असतो तर सतत जर आपल्याला स्वतःच्या विसराविषयी विचार राहिला आतमध्ये तर आपल्याला आपण अविद्या या उपाधीशी संलग्न झालेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. हे कसं आहे उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे आहे. म्हणजे उदाहरणामधला मनुष्य जसा सतत काही बायकोसोबत राहत नाही, सतत मुलाबाळांसोबत राहत नाही, पण तो सतत त्यांचाच विचार करतो. लग्न झालेला पुरुष सतत कोणाचा विचार करतो? मरेपर्यंत तो कोणाचा विचार करतो? सतत तो बायको किंवा मुलांचा विचार जसा करतो, पण तो सतत त्यांच्यासोबत नसतो, पण त्याच्या चित्तामध्ये सतत काय आहे? तोच विषय आहे. अशी स्थिती परमार्थामध्ये अविद्येबाबत जर झाली, म्हणजे तो भाग मी फक्त उदाहरण म्हणून सांगितलेला आहे, तर तशी स्थिती जर आयुष्यामध्ये अशी स्थिती जर परमार्थामध्ये आपली जर अविद्येबाबत झाली तर अविद्या जर आपल्याला अशा पद्धतीने संलग्न झाली तर आपण हृदयापर्यंत आलोत असं म्हणायला हरकत नाही. आणि अशी अवस्था येणं ही फार महत्वाची गोष्ट. पण आपल्याला तिथे थांबून जमणार नाही. तिथे आपल्याला फक्त त्याची ओळख झाली की आपण हृदयापर्यंत आलोय. आता यासाठी आपण कुठली साधना केली किंवा कुठल्या साधनांनी आपण पोचलो हा काही महत्वाचा विषय नाही. म्हणजे योग मार्गाने गेलात का ज्ञान मार्गाने म्हणजे श्रवण करून मनन करून गेलात तो महत्वाचा विषय नाही. पण या अशा स्थितीला जर आलात तर आपल्याला हृदयापर्यंत पोहोचलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. सतत आपल्या आतमध्ये विचार काय पाहिजे, म्हणजे त्या जीवाला सतत काय टोचत राहिलं पाहिजे की आपल्याला आपलीच ओळख नाही हे सतत त्याला टोचलं पाहिजे. आता मी म्हटल्यामुळे हे टोचणार नाहीये तुम्हाला, का टोचेल? मी आता म्हटलं आणि तुम्ही ऐकलं म्हणून तुम्हाला ते टोचेल का? नाही, तसं होणार नाही. मी म्हटल्यामुळे तुम्हाला काही वेळ ते लक्षात ठेवता येईल आणि लक्षात ठेवून पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून तसं म्हणता येईल, पण त्याला एवढी किंमत राहत नाही. तर आपल्या विशिष्ट तपश्चर्येच्या सुकृताच्या आधारे जर तशी खरी स्थिती आली तर आपण हृदयापर्यंत पोहोचतो असं म्हणतो. म्हणजे जसं संसार करणाऱ्या माणसाला सांगावं लागत नाही तू लग्न कर, त्याला सांगावं लागत नाही तू मुलं बाळ निर्माण कर, त्याला सांगावं लागत नाही तू ह्या सर्वांची व्यवस्था कर. सांगावं लागतं का? परमार्थामध्ये सांगावं लागतं तू हे कर. तो करेल का नाही करणार हे सांगता येत नाही. ज्याची जी अवस्था असते त्याला ते सांगावं लागत नाही तू हे कर, तो ते आपोआप करतो, तो करतच असतो. जसं तुमच्या मुलाबाळांचं जर पिंड संसारी असेल तर त्यांना तुम्हाला सांगायची गरज नाही तू संसार कर म्हणून, पण त्यांचा पिंड जर पारमार्थिक नसेल तर त्यांना सांगावं लागतं तुझा देवाला उद्बत्ती लाव किंवा देवाच्या पाया पड, महाराज आल्यात महाराजांच्या पाया पड, हे त्यांना सांगावं लागतं. पण एखाद्याचा पिंड जर तसा असेल त्याला सांगावं लागत तो आपोआपच करतो. पण तुमच्या मुलाबाळांचं पिंड जर परमार्थाचं असेल किंवा
त्या क्षेत्रामध्ये ज्या त्या अधिकाराचं असेल त्याप्रमाणे तो आपोआपच करेल. म्हणजे माझ्या आईबापाने मला कधी शिकवलं नाही की तू देवाची पूजा कर. माझ्या आईने माझ्या बापांनी मला कधीही एक क्षणही सांगितलं नाही तू देवाची पूजा कर. ठीक आहे, म्हणजे ते सांगितल्याने होतं असं नाहीये. तो तसा पिंड असावा लागतो, त्याचं तसं सुकृत असावं लागतं. अनंत जन्माची जशी त्याची साधना असावी लागली तर तो करतो. कोणीही जगामध्ये काहीही विनाकारण करीत नाही, आणि विनाकारणच कोणीही कुठल्याही दिशेने जात नाही. चांगलं किंवा वाईट हा विषय नाही, पण जो तो जे करणार आहे तो त्याच्या पूर्वकर्मानुसार करतो. पण पूर्वी नाही करता आलं, पूर्वी नाही केलं म्हणून आत्ता करत नाही, पण आत्ता पण नाही केलं तर पुढेही करणार नाही, म्हणून आत्ता तरी करायला लावणं ही चांगली भूमिका आहे. मग आपण त्याला संस्कार म्हणतो की संस्कार त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. पण संस्कार काही एका जन्माचे नसतात, अनंत जन्माचे असतात. म्हणून लहानपणापासून माळकऱ्याच्या घरात वाढलेली पोरगी पुढे अभक्ष करते. कशामुळे? संगत नाही. संस्कार पूर्वजन्मी तसे आहेत. संगत म्हणजे काय? लहानपणापासून वारकरी मायबाप आहे, पण पुढे लग्न झाल्या पोरीने काय केलं? अभक्ष केलं. तर आता याच्यात काय झालं? कशाचा परिणाम येतो? पिंड पूर्वीचं सुकृत नाही, जेवढं होतं तेवढ्याच काळापुरतं ते चाललं, नंतर पुढे विषय संपतो. किंवा उलट पण होतं. एक उदाहरण म्हणून सांगतो. तर असं हे होत असतं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की पूर्वी असेल नसेल माहित नाही, पण आता आपण त्यांना सांगू शकतो आता हे करा. आणि ह्याच्यात फायदा काय असतो? मग आपली लोक आपल्याला कळतात, आणि आपली माणसं आपल्याला कळणं ही चांगली गोष्ट आहे. आपण समन्वय साधायचा प्रयत्न केला तर जग आपल्या बाजूनीच आहे. आपण समन्वय साधायचा प्रयत्न केला, समजा की नाही सगळ्यांप्रमाणे आपण राहू असा जर विचार केला तर मग तर आपल्या सगळ्यांप्रमाणे म्हटल्यानंतर कोणाप्रमाणे राहावं लागेल? कोणाप्रमाणे राहायला? मग त्याला तर हिशोबच नाही काही. म्हणून आपल्याला पहिलं हे ठरवावं लागतं की आपल्याला कसं राहायचंय आणि आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय, आपल्याला काय करायचं हे पहिल्यांदा आपलं पक्क पाहिजे. कुठल्याही विषयामध्ये असंच आहे. मी सांगतो या विषयातच नव्हे, तुम्ही कुठल्याही विषयात जा, तुम्हाला तुमचं पहिल्यांदा ठरवून घ्यावं लागेल की तुम्हाला नक्की कुठल्या विषयात राहायचं आणि कुठे जायचं. पण एकदा का ठरलं या दिशेने जायचं, मग त्यानंतर बाकीच्यांचा प्रश्न येत नाही. माझा एकदा मी निर्णय लावला की मला या दिशेने जायचंय, त्यानंतर जे आपल्या सोबत आले ते आपले, जे नाही आले त्याचा आपण काय विचार करावा? बरं, विचार केला तरी त्याच्यात गुंतून का पडावं? विचार करून सोडून द्यावा. म्हणजे माझ्या आईला जर मी म्हणालो की चल तू या वाटेने चल, आता समजा ती नाही आली तर तू तिचा विषय, आली तर आपले, नाही आली तर ते त्यांचे. आई असो का बाप असो, बायको असो का नवरा असो, मुलं बाळ असो का कोणी गोतावळ्यातलं कोणी असो, ह्या सगळ्यांविषयी जर असं तुम्ही विचार करू शकले तर तुम्ही पुढे जाऊ शकता. असो तर हा जो अविद्येचा आपल्याशी होणारा संघ आहे तो पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे. कारण हे बीज आहे. हे काय? हे बीज आहे. संसार चक्राचं हे बीज आहे आणि त्याची ओळख नाही. मग अशा माणसाची आपल्याला काय करायचंय? ज्याला संसार चक्राची ओळख नाही, कुठून सुरू होतो, त्याचं बी काय? ज्याला संसाराच्या बीजाची ओळख नाही, अशा माणसांचं आपल्याला करायचंय काय? त्याच्याकडे 10 करोड आहे का 100 करोड रुपये आहेत, त्याला करायचंय काय? त्याच्याकडे मोठं घर आहे का छोटं घर आहे, त्याच्याशी करायचंय काय आपल्याला? किती मोठं घर असलं किती पैसा असला तरी त्याला अग्नीतच जाळतील, आणि झोपला तर त्याला फक्त तेवढीच जागा लागेल, जास्त लागणार आहे का? तुमचं घर किती मोठं याला किंमत नाही, तुमच्याकडे किती पैसा याला किंमत नाही, तुमच्याकडे किती गोतावळा मोठा याला किंमत नाही. एवढंच होईल की 10व्याला जास्त लोक येतील, किंवा अजून जास्त मोठा असेल तर मैतीला पण जास्त येतील. त्याच्यापेक्षा पलीकडे काय होणार आहे? मोठा किती जरी असला त्याच्या पलीकडे काय होईल? म्हणून हे शहाणपण जिथपर्यंत डोक्यात घुसत नाही तिथपर्यंत तुम्ही विनाकारणच टांगळ मंगळ करता इथे येऊन सुद्धा. तर ज्यांना संसाराच्या बीजाची ओळख नाही, ते बीज कुठं आहे याचा विचार नाही, त्याचा अभ्यास करण्याचे संबंधच नाही काही, कारण त्यांना वेगळ्याच काळजीने गुरफटवलेला आहे आणि त्यांच्यामध्ये आपण रममाण होतो, त्यांच्यामध्ये आपल्याला रस वाटतो. हा दुर्दैवाचा भाग. आपल्याला रस कोणात पाहिजे? आत्ताच्या या विचाराप्रमाणे आपल्याला रस कोणात पाहिजे? ज्यांना संसार बीजाशी घेणं देणं आहे. हे संसाराचं बीज आहे. अविद्या हे काय? संसाराचं बीज आहे. आणि या बीजाची ओळख जरी नसली तरी या बीजाच्या ओळखीसाठी ज्याचा विचार सुरू आहे, जो प्रयत्न करतो, त्याच्याशी तरी घेणं देणं ठेवलं पाहिजे. नाही तर आले आणि गेले असे किती आहे जगामध्ये, किती रोज येतात आणि किती मारतात, त्यामध्ये काय नवल काय?
आपल्या सभोवताली असले, आपल्या सोबत असले म्हणून आपल्याला त्यांच्याविषयी मोह असतो आणि त्या मोहापोटी आपल्याला रडायला येतं. रडण्याचं कारण मोह असतो. रडण्याचं कारण दोन असतं. त्यातलं प्रमुख कारण काय असतं रडण्याचं? मोह. मोहापोटी रडू येतं. म्हणजे खरंच यातनेपोटी रडू येणं वेगळं आणि मोहापोटी रडू येणं वेगळं. जसं तुमचा हात कापला तर तुम्हाला यातना होणार, त्यामुळे रडू येणं वेगळं. आता ते मोहाचा प्रश्न नाहीये, कापल्यामुळे ते रडावंच लागणार आहे. पण बऱ्याच वेळा कापत नाही आपल्याला कुठंच, पण कापल्यापेक्षा जास्त वेदना होतात का नाही? उदाहरणार्थ नवीन गाडी घेतली कष्टाने प्रश्न महत्वाचा आहे. उदाहरणार्थ कष्टाने जर नवीन गाडी घेतली आणि त्याच्यावर जर एक स्क्रॅच पडला, चुकून कोणीतरी पाडला, तर काय होतं? हृदयाला कापल्यासारखं होतं, ओरखडा होतं नाही. मग ती 4 व्हीलर असो का 2 व्हीलर असो का सायकल असो, कष्टाने घेतली नसेल तर मग काय नाही होत, मग त्याला ते एवढं काही विशेष नाही वाटत. मग तो म्हणतो त्यात काय एवढं विशेष, तर त्याला काही कष्ट नाही पडले त्याची. म्हणून कष्टाने सायकल जरी घेतली आणि त्याच्यावर असं थोडा जरी ओरखडा उमटला तर काय होतं? असा त्रास होतो. तर त्याला काही कापलेलं नाही, त्याला काहीच नाही. तर अशा मोहामुळे सुद्धा दुःख होतं. दुःखाला कारण अनेक असतात, त्यातली 2 प्रमुख कारण आहेत. एक तर प्रत्यक्षात लागणं किंवा मोह म्हणजे मनाला लागणं. तर जो याच्यातच गुरफटून राहतो त्याला पुढे जाण्याचा अधिकार राहत नाही. असो, तर आपल्याला कशाची गरज आहे? अशा साधकांची गरज आहे की ज्यांना सतत हा विचार आहे की मला माझी ओळख नाही, मीच मला ओळखत नाही, हे बाकी सगळ्याच घेऊन करायचंय का आपल्याला? ह्या सगळ्याच घेऊन करायचंय का आपल्याला? म्हणजे एवढी श्रीमंती आहे माणसांची, पैशाची, ह्याचं करायचंय काय आपल्याला? म्हणजे मला 1000 लोक ओळखतात का 10,000 लोक ओळखतात, ह्याचं करायचंय काय मला, जर मला माझी ओळख नाही तर? म्हणून मी 2000 पत्रिका वाटल्या का 1500 वाचल्या, याला काहीच किंमत नाही, कारण मला माझी ओळख नाही. आणि ह्याची लाजही ज्याला कोणाला वाटत नाही त्यांच्याशी तर आपल्याला काहीच घेणं नाही. ह्या विषयाला कळल्यानंतर सुद्धा काही लोक इकडे लक्षच देत नाही, की दुर्दैवाचा भाग आहे त्यांचा. आपलीच आपल्याला ओळख नाही आणि अख्ख्या जगाची ओळख आहे, उपयोग काय सांगा? आपल्याला ओळख नाही. आणि हे कळल्यानंतरही आपण जगामध्ये आनंदाने फिरतो, याच्यामध्ये शहाणपण काय? म्हणून ज्याला हृदयाला हे टोचतं त्याला त्या अविद्येचा काय झालेला आहे? बोध झालेला आहे, त्याला ती अविद्या कळलेली. असा माणूस एकतर शास्त्र अभ्यास किंवा सद्गुरु शरणागती, शास्त्र शरणागती, काही ना काही उपायांच्या पाठीमागे आपोआप धावायला लागेल. या कारणासाठी परमार्थ करणं, या कारणासाठी पंढरपूरला जाणं, या कारणासाठी तीर्थयात्रा करणं, या कारणासाठी सद्गुरूंच्या शरणागतीकडे जाणं, या कारणासाठी शास्त्राभ्यास करणं हे गरजेचं आहे. कारण साधनं करणं कशासाठी करतो हे कळलं पाहिजे. म्हणजे अभंग म्हणतो, भजन म्हणतो, पण कारण काय पाहिजे? भजन म्हटलं तुम्ही भजन म्हणा, काय हरकत नाही, पण कारण काय पाहिजे? दुसऱ्याला सांगण्यासाठी नको, स्वतःला ते कारण माहित पाहिजे. कशासाठी पाहिजे? कुठलंही साधन, भजन म्हणजे उदाहरण मी घेतलंय, कुठलंही साधन हे याच कारणाने करायला शिका. ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आतमध्ये तोच विचार राहील. जसं एखाद्याला पैशाची हौस असली तर तो मनुष्य कुठलाही व्यवहार जागा झाल्यापासून झोपेपर्यंत कशासाठी करतो? त्याच्या आतमध्ये फक्त एकच विचार होतो, याच्यातून पैसे किती मिळतील, याच्यातून काय पैसे किती मिळतील, ह्याचा तो विचार करतो. त्याला दुसरं काही सुचत नाही. म्हणजे एखाद्याच्या घरी जर महाराज जर गेले, म्हणजे अशा पैशाची लोभी असणाऱ्या माणसाच्या घरी जर महाराज गेले, तर त्याला समजा ज्यांनी कोणी त्या महाराजांना आणलं असेल घरी, तर त्या माणसाला तो विचारतो, म्हणजे महाराज आल्यावर काय पैशाची बरकत वगैरे काय होईल का काय? किंवा त्याला तुम्ही म्हटलं चल पंढरपूरला, तर तो विचार करतो की पंढरपूरला गेल्याने म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये काही वाढ होईल का नाही, मग त्याच्यापेक्षा मी तिकडे साऊथ इंडियाला जातो. साऊथ इंडियाला माहिती ना कुठलं? बालाजी, कारण तिकडे सोन्याचा देव आहे. आपल्यातले बरेच जातात तिकडे, पण विष्णूचा अवतार आहे म्हणतात, है ना? असू दे, विष्णूचा अवतार जायला हरकत नाही, पण हेतू तुम्ही पंढरपूरला गेल तरी उपयोग नाही. बालाजीला जाता का तुम्ही पंढरपूरला जाता, हा माझा मुद्दा नाहीये. माझा मुद्दा काय आहे, तुमचा हेतू काय? पैशाचे लोभी असणाऱ्या माणसाला तुम्ही देवळात नेलं तरी देवाकडे तोच मागतो, आणि बायको केली तरी तोच बघतो की हे हुंडा किती देतील. का त्याचा हेतू काय आहे? पैसा आहे. ज्याच्या डोक्यात पैसा आहे तो जसं बायको केली तर काय विचार करत असतो, काळी असली तरी काय हरकत नाही, नाकाने नकटी असली तरी काय हरकत नाही, महत्वाचं काय आहे? हुंडा मिळतोय ना,
तो काय विचार करतो का नाही? हो का नाही? हा, ज्याच्याकडे पैशाचा लोभ आहे असा मनुष्य असाच विचार करणार का नाही? पण तो कुठलाही व्यवहार करायचा असेल तर हाच विचार करतो. मग काय काय त्याच्यात हुशार असतात. मग अशी मुलगी बघायची की तिला भाऊच नाही आणि त्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे. तुम्हाला माहित असेल, तुमची जावायचा शोध घेऊन बघा. नंतर कायदा निघाला ते बरं झालं की मुलीला बापाची पण प्रॉपर्टी देतात ना, द्यावी लागतात. त्यामुळे अशा लोकांचं अजून फावलं. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी भाऊ असला की हिला काहीच मिळायचं नाही, ही गेली मग हिचं नवऱ्याकडे जे असेल ते भिकारी तर भिकारी नवरा, तशी परिस्थिती. आता तसं नाही. बाप श्रीमंत असला तर पोरगी लग्न करून कुठेही जाऊ दे, तिला मिळतं काहीतरी असेल ते पर्सेंटेज. तर लोभी माणूस असला की तो कुठून काय शोधेल हे जसं सांगता येत नाही. मग त्याला कुठेही गेलं तर त्याचं जसं तेच दिसतं, त्याला तेच दिसावं, तसं आपलं व्हायला पाहिजे. काहीही केलं तरी आपला हेतू काय पाहिजे? भजन करो का पूजा करो, चिंतन ऐको का अभ्यास करो, गोतावळ्यात जावो का न जावो, काही कामं करोत का न करोत, कुठल्याही विषयामध्ये तो जरी असला तरी सतत त्याच्या आतमध्ये काय पाहिजे? हा विषय पाहिजे की आपल्याला आपली ओळख नाही. आणि आपल्याला आपली ओळख नसल्यामुळे आपण अज्ञानी आहोत, आपण अविद्यावान आहोत. तर या अविद्येचं खंडन करणं गरजेचं आहे. या अविद्येचा म्हणजे या हृदयाचा नाश करणं गरजेचं आहे. हे अविद्या ही काय? अविद्या हेच हृदय आहे. कारण हृदयाचा तो एक भाग आहे असा आपण विचार केला. मग असा जर तुम्हाला विचार आला, हा जर विचार तुमचा सतत राहिला तर काय होईल? जसं लोभी माणसाला सतत तो विचार असल्यामुळे, म्हणजे पैशाचा लोभ असणाऱ्या माणसाला सतत तो विचार असल्यामुळे कुठून ना कुठून काही ना काही करून तो पैसा मिळवतच राहतो. तो अनेक ठिकाणी कदाचित अयशस्वी जरी झाला तरी धडपडत राहतो, करत राहतो. कारण त्याला त्याच्यामध्ये काय आहे? लोभ आहे. प्रयत्न करत राहतो, असं करेल तसं करेल, चांगला मार्ग नसेल तर वाईट मार्ग नसेल तर चांगला मार्ग, जे काही सापडेल चांगलं का वाईट हा विचार न करता त्याचा लोभ कशात असतो? सतत त्या पैशामध्ये राहतो. तसं जर आपल्याला या स्व अज्ञानाचा जर विषय लक्षात आला, स्व अज्ञान आपल्याला आहे किंवा आपल्याला स्वतःचाच विसर पडलेला आहे, स्वतःचीच आपल्याला ओळख नाही, असं जर आपल्याला लक्षात आलं आणि तोच आपल्याला सतत बोध राहिला, त्याचाच जर आपण सतत विचार करत राहिलो तर कुठेही आपण गेलो, काही गेलो तरी आपल्याला त्याच दिशेने आपली गती होणार. म्हणून विठोबाच्या पाया जरी पडलो पंढरपुरात जाऊन तरी आपला हेतू काय राहणार? पाया पडताना आपोमत तोच राहणार. कारण तो विषय आतमध्ये आहे. जसं लोभी माणसाचा विठोबाच्या पायावर डोकं ठेवता क्षणी काय विचार येतो? काहीतरी कर बाबा देवा, यावेळेस तरी बिझनेस मध्ये जरा काहीतरी बरकत येऊ देत, मग तुला 1 लाख रुपये देईन, तुला एक तोळा सोनं देईल, असं देवाला सांगतात. देव म्हणजे 1 लाख रुपये किंवा 1 तोळा सोनं आणि दिलेत लोकांनी, देतात लोक. तुझ्या दरवाजाला चांदी लावीन म्हणजे वगैरे करतात लोक, आणि केलेले आहेत लोकांनी. तुमच्यातही असतील असे कोणी, तुमच्यात नसतील तुमच्या घरी असतील कोणीतरी, पण असे लोक असतात देवाला. म्हणजे तो देव मुळात कोण? तो सृष्टीचा नियंता. त्याला हा 1 तोळा सोनं देतो, आमिष. बरोबर का नाही? देतात का नाही लोक? म्हणजे देवाला कंट्रोल करायला बघतात. कोणाला कंट्रोल करायला बघतात? देवाला. जो जगाला कंट्रोल करतो त्याला हे कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. आणि तसं झालंच तर म्हणतात देवाने, देवाची कृपा. मी हे बोललो होतो, नवस झाला, सक्सेसफुल झाला. आता विठोबाकडे नाही झाला तर मग तुम्हाला माहितीच दुसरा देव. म्हणजे विठोबाकडे सक्सेसफुल नाही झाला तर मग दुसरा देव है ना, त्याच्याकडे राहिला की तिसरा. आपल्याला काही देवाची कमी नाही, भारतामध्ये भरपूर देव आहेत, पण तो जसा मार्ग काढतच राहतो है की नाही. असा लोभी मनुष्य जसा मार्ग काढतच राहतो, त्याच्याकडून घेण्यासारखं आहे ना, आपल्याला त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. पण तसा जर आपल्याला हा लोभ झाला, अविद्या म्हणजे स्व अज्ञान किंवा स्वतःचीच अनोळख, या विषयाचा जर आपल्याला लोभ झाला तर आपण सतत काय करत राहणार? काही करू. आपण जेवण बनवत असू, जेवण करत असू, आपण लोकांमध्ये असू, म्हणजे जनात असू का वनात असू, आपला सतत काय विचार चालेल. आणि मग असं झालं की आपोआप आपली गती पुढे पुढे होणार. आणि याच्यातून पुढे आपल्याला काही मार्ग सापडतील. मार्ग काय? एक तर शास्त्र किंवा सद्गुरू, असे 2 मार्ग सापडतील. आणि या दोघांच्या द्वारे आपल्याला होईल ज्ञान. काय होईल?
ज्ञान. या दोघांच्या द्वारे काय होणार आहे? ज्ञान होण्यासाठी आपल्याकडे पर्याय काय? एक तर शास्त्र किंवा सद्गुरू. शास्त्र किंवा सद्गुरू असं मी म्हणतोय. त्यामध्ये शास्त्र फक्त असं जेव्हा असतं तेव्हा तो उत्तम अधिकारी असतो, आणि शास्त्र आणि सद्गुरू यासाठी मध्यम आणि कनिष्ठ अधिकारी असतो. म्हणून कनिष्ठ अधिकार आणि मध्यम अधिकाऱ्यासाठी शास्त्र आणि सद्गुरू आहे. उत्तम अधिकाऱ्याला फक्त शास्त्र सुद्धा चालतं, तर सद्गुरूची गरज नाही. किंवा फक्त सद्गुरू असले तरी शास्त्राची गरज नाही. फक्त सद्गुरू विषय संपला, त्याचा शास्त्राची गरज नाही. किंवा फक्त शास्त्र सद्गुरूची गरज नाही, असा एखादा उत्तम अधिकारी असू शकतो. पण मध्यम आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र दोघांचीही गरज आहे. म्हणजे एखादा जर म्हणला मी फक्त शास्त्राच्या नादी लागतो, मला गुरुची गरज नाही, तर त्याचं जरा मुश्किल आहे. त्याला याच्यातून बाहेर पडणं अवघड आहे. अवघड आहे, त्याला अतिशयच अवघड आहे. थोडं म्हणण्यापेक्षा अतिशय अवघड. उलट जरी केलं, एखादा म्हणला नाही मी फक्त सद्गुरूला शरण राहतो, मला शास्त्राची गरज नाही, असं म्हणतात, तरी त्याला अवघड आहे. त्याचं कारण असं आहे की शास्त्राचा अभ्यास करणं का गरजेचं आहे? कारण सद्गुरू तेवढं नितांत श्रद्धा असणं हे उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण आहे. कनिष्ठ आणि मध्यम अधिकाऱ्याला सद्गुरू तेवढी श्रद्धा राहू शकत नाही. म्हणून शास्त्राचा जर तो अभ्यास करेल तर ती श्रद्धा त्याची वाढते आणि तो पुढे जाऊ शकतो. कारण शास्त्राच्या नीट माहितीशिवाय सद्गुरूवर श्रद्धा निर्माण होणं थोडं अवघड असतं. तर हा विषय ज्ञानाचा जो आहे तो त्याला तेव्हा सापडेल. तर आपण हृदयात पोचलो हे केव्हा? जेव्हा आपल्याला मी स्वतःला ओळखत नाही हे लक्षात येईल तेव्हा. आणि मग या लोभापोटी त्याला बाकी जगामध्ये त्याला काही रस राहत नाही, त्याच्यामध्ये रस राहतो. म्हणजे जसं पैशाच्या लोभी असणाऱ्या माणसाला तुम्ही जर खूप समजावून सांगितलं, अरे काय करणार नक्की पैसे एवढं कमी, नक्की काय करायचं काय याच्याशी, म्हणजे किती लागल तुला लागून म्हणजे काय 2-4 पिढ्या बसून खातील एवढं नक्कीच असतो पैसा आरामात. म्हणजे 2 पिढ्या तर आरामात, किती काही झालं जगामध्ये बदल तरी 2-3 पिढ्या आरामात बसून खातील एवढा पैसा असतो. पण तरी ते काय गप्प बसत नाही, ती थांबत नाहीत. म्हणजे तुम्हाला एकदमच उदाहरण लक्षात येणार नाही. उदाहरणार्थ अंबानी जर घेतला आपण, तर अंबानीकडे किती पैसे असतील अंदाजे? नाही, किती पिढ्या खातील बसून? आरामात खातील आहे ना, कमीत कमी. पण तो पण काही गप्प बसेल, कारण त्याला लोभ आहे त्याचा पैशाचा. तो गप्प बसत नाही, तो शांत बसत नाही, तो सतत त्याच्या पाठीमागे धावतो. अविद्या जी आहे, ही अविद्या म्हणजे मलाच माझी ओळख नाही, हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल, ह्या लोभामध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण शांत बसणारच नाही. आपण काय करणार? सतत हे शोधत राहणार की कसं आपण हे स्वतःचं अज्ञान जे ते घालू. आणि त्यासाठी मग तो जीव सतत प्रयत्न करत राहील. तो वेगवेगळ्या शास्त्रांचा आधार घेईल, गुरुजी भेटतील, गुरुजींना विचारेल वगैरे. तो अनेक पद्धतीने त्याच दिशेने जायला लागेल. आणि त्याच्यातून तो जर पुढे 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 गेला तर मग त्याला शास्त्रातून आणि सद्गुरूकडून ज्ञान होण्याची शक्यता असते. ज्ञान म्हणजे अज्ञानाच्या विरुद्ध भाग, अंधाराच्या विरुद्ध भाग. उजेड जसा आहे त्याप्रमाणे तो जागा त्याची बदलतो. म्हणजे पृथ्वी जशी फिरावी तसं तो जीव फिरतो. जीवाची अवस्था पालटते. काय होते? जीवाची अवस्था पालटते. सूक्ष्म स्थूल शरीराचा विषय तर कधीच संपलेला आहे. हा विषय कोणाचा सुरू आहे? हा जीवाचा विषय सुरू. जीव म्हणजे त्या पृथ्वीसारखा आहे. पृथ्वीचा जसा एक भाग अंधारात एक भाग उजेडात आहे, पृथ्वी फिरल्यानंतर जसा अंधाराचा भाग उजेडात जातो त्याप्रमाणे या जीवाची अवस्था पालटते. आणि मग तो जीव हळूहळू हळूहळू त्या प्रकाशाकडे यायला लागतो. जसं एकदमच काही अंधारातला उजेड होत नाही, हळूहळू जसं संधी प्रकाश येतो आणि मग उजेड येतो असं आपल्याला लक्षात येईल. त्याचप्रमाणे शास्त्र आणि सद्गुरूच्या सानिध्यात आल्याने एकदमच काही तो ज्ञानी होत नाही. काही काही लोकांचं असं म्हणणं, तो एकदमच ज्ञानी होतो एका क्षणात वगैरे होत नाही. एका क्षणात तो ज्ञानी होत नाही, कारण हे जे ज्ञान आहे हे अविद्या सापेक्षित ज्ञान असल्यामुळे ते काही त्याला एका क्षणात होऊ शकत नाही. म्हणून जसं तो अभ्यास करतो तसं त्याचं ज्ञान जे आहे ते त्याला दिसायला लागेल. म्हणजे हळूहळू तो उजेड, हळूहळू तो प्रकाश यायला लागेल आणि हळूहळू तसा अंधार. पण पृथ्वी जर फिरली तर तसं होणार आहे. पण पृथ्वी जर थोडी फिरली परत माघारी फिरली तर मग होईल का तसं? म्हणजे थोडी पुढे गेली परत माघारी फिरली तर मग परत अंधार. तसं जीव जो आहे तो जीव त्या दिशेने गेला तर ज्ञानाकडे जाईल, नाही गेला माघारी फिरला तर काही नाही, उपयोग नाही. बऱ्याच लोकांना सांगत असतो, बऱ्याच वर्ष काही केलं पण त्या छोट्याशा कारणाने माया जी असते ती काय अनेक गोष्टी आपल्यासमोर टाकत राहते. मागील चिंतनामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की माया हे आपल्यासमोर असंख्य गोष्टी सतत
ठेवत राहणार, कारण माया आणि ईश्वर हे दोघं जे आहेत हे काय आहेत, त्यांचं काम आहे, ते ज्याचं जे काम येतं ते करतोच. म्हणजे जीवांना भुलवत राहणं तिचं काम आहे आणि ती त्याची आहे हे पण आपल्याला माहितच आहे. त्यामुळे ती दोघं जे आहेत हे भुलवणार जीवाला, ह्यात काही नवल नाही. म्हणून बराच वर्ष एखादा परमार्थ करतो पण परत छोट्याशा कुठल्या तरी कारणामुळे घसरतो आणि पुन्हा मग तो वर उठू शकत नाही, इतका खाली जातो. आणि तू कधी कुठे गेला हे देवाला पण कळत नाही, त्याला स्वतःला तर कळूच शकत नाही. म्हणजे कुठे कुठे गेला परमार्थ, कुठे गेला त्याच्यापासून, कुठल्या दिशेने जाईल हे सांगू शकत. तर अशी पण भीती असते. तर पृथ्वी जशी माघारी फिरू नये तसं जीवाने सुद्धा माघारी फिरू नये. काय करू नये? माघारी फिरू नये. माघारी नाही फिरायचं. तुम्ही म्हणाल माघारी नाही फिरायचं, पण आता एवढं सगळं मागून आवाज देतात ना आम्हाला सगळे, मग तुमच्यासाठी हा विषय नाही. तर मी मागेच तुम्हाला सांगितलं, ज्याला जगाची काळजी त्याच्यासाठी हा विषय नाही. जगामध्ये तुमच्या काय काय तुम्ही बघून घ्या, तुमच्या जगात काय काय आहे तुमचा विषय. ज्याला जगाची काळजी त्याच्यासाठी हा विषय नाही. ज्याला भगवंताची काळजी किंवा भगवंताचा ज्याला विचार आहे किंवा ज्याला भगवंताची ओढ आहे, भगवंत हा ज्याचा विषय, त्यांचा हा विषय इथे सुरू आहे. तर तुम्ही इथे काय विषय सुरू आहे असं जर कोणाला सांगायचं ठरलं तर हा विषय कुठला सुरू आहे? भगवंताचा हा विषय सुरू आहे. भगवंत किंवा देव हा याचा विषय. त्याला आपण शरीराच्या संबंधाने आत्मा म्हणतो आणि जगाच्या संबंधाने त्याला परमात्मा असं म्हणतो. मग एखादा म्हणेल की तुमचं तो विष्णूचा विषय सुरू आहे का, विठ्ठलाचा विषय सुरू आहे का, शंकराचा विषय सुरू आहे का, ते त्यांना काय वाटेल तो त्यांचा विषय, आपला विषय नाही. उपनिषदामध्ये ज्याला ब्रह्म म्हणतात किंवा आत्मा म्हणतात किंवा परमात्मा म्हणतात त्याचा हा विषय. तो आत्मा या शरीराच्या संबंधाने राहतो. तो आत्मा आपलं खरं स्वरूप आहे, पण त्या स्वरूपाला आपण ओळखत नाही. त्या स्वरूपाचा आपल्याला विसर पडला, हीच अविद्या आहे. ती अविद्या घालवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. ती अविद्या घालवण्यासाठी आपल्याला जगामध्ये दोनच उपाय आहेत. त्या दोन पैकी तिसऱ्या कुठल्याही उपायाने तुम्हाला हा विषय लक्षात येणार नाही. शास्त्र आणि सत, या व्यतिरिक्त जगात कुठल्याही उपायाने आपल्याला तो विषय लक्षात येणार नाही. मग शास्त्र कुठलं पाहिजे? कुठलंही शास्त्र चालत नाही. कुठल्याही शास्त्राचा त्याचा उपयोग नाही. याला कुठलं पाहिजे? याला फक्त वेदांत शास्त्र पाहिजे. वेदांत शास्त्र म्हणजे ज्या भागामध्ये वेदाच्या आत्मा किंवा परमात्म्याचा विषय आलेला आहे. आणि इतर विषय जरी कर्म उपासना जरी आलेले असले तरी ते पोषक म्हणून घेतलेले आहेत आणि ते गरजेपुरते घेतलेले आहेत आणि त्याचा पुढे त्याग केलेला आहे. म्हणून कुठलंही शास्त्र किंवा कुठल्याही सद्गुरूने हा विषय लक्षात येऊ शकत नाही. कारण काही लोक म्हणतात आम्हाला पण महाराज आहेत, आम्हाला पण गुरु आहेत. काय? आम्हाला पण गुरु आहे, आमचे पण गुरु आहेत, आमच्याकडे पण ग्रंथ आहे, आमच्याकडे पण आम्ही पण अभ्यास करतो. हे चांगली गोष्ट आहे, तुम्ही काहीतरी करता, चांगली गोष्ट. पण गुरु आणि शास्त्र हे जे आहेत हे जर या दिशेने नेणारे असतील तर ते चालतं, नाही तर ते चालत. कारण जगामध्ये विद्या जी आहे ती अनेक प्रकारची आहे. जसं शास्त्रीय गायन शिकवणारे गुरु आपल्याला भगवंताच्या प्राप्तीत काय उपयोगाचे आहेत? काय उपयोगाचे काय आहे? का उपयोगाचे काय? म्हणून ज्याचा चांगला आवाज आहे, चांगल्या चाली म्हणता येतात असा महाराज आपल्याला काय उपयोगाचा आहे? लोक त्यांनाही हबप म्हणतात, लोक त्यांनाही महाराज म्हणतात. नाही ठीक आहे, हबप म्हणणं ठीक आहे, पण महाराज म्हणण्यात काही अर्थ नाही, ठीक आहे ना. एखाद्याला मृदंग वाजवायला लोक त्याला महाराज म्हणतात. अहो महाराज आहे, कसं काय महाराज आहे? तर मृदंग वाजवतो. मग ज्याला ढोलकी वाजवतो त्यालाही मृदंग तोही वाजवतोय, म्हणजे तो महाराज होईल का लगेच? शास्त्र आणि गुरु हे जे आहेत यांच्याकडून जी विद्या प्राप्त होते या विषयाची, तर त्याच विषयाचे गुरु पाहिजे, त्याच विषयाचे शास्त्र पाहिजे. मग ते शास्त्र कुठलं असावं? शास्त्र म्हणजे आता फक्त वेदच शास्त्र पाहिजे असं आपला काही हट्ट नाही. फक्त श्रीमद भगवद्गीताच पाहिजे असा काही आपला हट्ट नाही. ब्रह्मसूत्रच पाहिजे, उपनिषदच पाहिजे आपला असा काही हट्ट नाही. ते साधू संतांचे अभंग असले तरी चालतं. आणि म्हणून साधू संतांचे अभंग आपल्याला ग्राह्य आहेत. आपण त्यांचा अस्वीकार कधीही करीत नाही. का करतो? म्हणून तुकोबाची गाथा असो, ज्ञानदेवांचे कुठलाही ग्रंथ असो आपल्याला ग्राह्य आहे. फक्त वारकरी संप्रदायाच्याच साधू संतांचा ग्रंथ किंवा अभंग आपल्याला ग्राह्य आहेत असं नाही. तर जे कोणी या विषयाचे प्रतिपादन करतील, मग ते कुठल्याही पद्धतीने असो, कुठल्याही भाषेत असो, जे कोणी या पद्धतीने किंवा दुसऱ्या पद्धतीने, पण विषय हाच,
जे कोणी या भाषेमध्ये किंवा कुठल्याही भाषेमध्ये, म्हणजे संस्कृत का मराठी असा विषय नाही, म्हणजे संस्कृतमध्येच असेल तरच मुक्त होणार हा गैरसमज आहे. मराठीत असेल तरी चालतं, मराठीच पाहिजे असंही नाही, बंगाली भाषेत असलं तरी चालेल, तेलुगू तमिळमध्ये असलं तरी चालेल, इंग्लिशमध्ये असेल तरी चालेल, पण विषय काय पाहिजे? विषय तोच पाहिजे. तो ज्ञानासाठी संस्कृत शिकल्यानंतर ज्ञान होणार हा भ्रम आहे. संस्कृत शिकले म्हणजे तुम्ही ज्ञानी होणार हा भ्रम काढून टाका, कारण काही लोक त्याचा भ्रम पसरवतात. तो दुर्दैवाचा भाग आहे. ज्ञान हे त्याच्यावर अवलंबून नाही, नाहीतर मग ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती. लिहिली असती का? ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच लिहिली नसती तसं असतं तर, म्हणजे आपण ज्ञानदेवांचंच खंडन करायला तयार झालो. इतकी शहाणी लोक जन्माला आली. काही लोक मधल्या काळात मला म्हणाले नाही संस्कृत शिकाच लागतं. म्हटलं तुम्ही शिका, तुम्हाला कोणी अडवलंय काय? बरं बाकीच्यांनी पण शिका, सगळ्यांना शिकू दे, आपल्याला काय अडचण नाही. भाषा म्हणून काही तुम्ही शिकू शकता, सर्वोत्कृष्ट भाषा म्हणून तुम्ही शिकू शकता, पण ज्ञानासाठी त्याची गरज नाही. तुमची मायभाषा जी आहे, मायबोली जी आहे, त्या भाषेमध्ये ज्ञानदेवांनी ग्रंथ लिहिलेला आहे, तो तुम्हाला उपकारक आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हा सुद्धा ग्रंथ आपल्यासाठी काय आहे? उपकारक आहे. फक्त ज्ञानेश्वरीचा जरी एखाद्याने सतत अशा भावाने अभ्यास केला, नव्हे फक्त वाचन जरी केलं, तरी भविष्यात तो या दिशेने जाऊ शकतो. तुमचा भाव जितका या दिशेने जाईल तितकी ज्ञानदेवांची कृपा होणार, तितकी भगवंताची आपल्यावर कृपा होणार. पण तो भाव जो आहे तो काय आधी असा तयार झाला पाहिजे. तर ज्ञान, अज्ञान जर आपलं प्रकट झालं, आपलं अज्ञान पहिले काय झालं पाहिजे? प्रकट झालं. लाज वाटायला नको, अज्ञानाची लाज वाटायला नको. ज्याला अज्ञानाची लाज वाटत नाही तो ज्ञानाच्या दिशेने जातो. जो अज्ञान लपू पाहतो त्याचं अज्ञान कधीच जात. अज्ञान लपू पाहणाऱ्या माणसाचं अज्ञान कधीच जाणार नाही, कारण तो मला अज्ञान नाही अशा भ्रमात राहतो. म्हणून अज्ञान हे प्रकट व्हायला पाहिजे. म्हणजे मला माझी खरी नीटशी ओळख नाहीये ती प्रकट व्हायला पाहिजे. मग एखादा म्हटलं मला थोडीफार ओळख आहे, चालेल, मला मी आधीच सांगितलं अज्ञानाच्या सापेक्ष ज्ञान जसं धरलं तर संधी प्रकाशी मधली अवस्था आहेच. म्हणजे एकदमच काही लख प्रकाश पडणार नाही. त्यामुळे थोडा ज्ञानी थोडा अज्ञानी असं असतं का? असा लोकांमध्ये वाद तयार होतो. आणि मग काही लोक म्हणतात नाही नाही असं नसतं कधीच, थोडा अज्ञानी थोडा ज्ञानी असं काही नसतं. मुळात ज्या ज्ञानाला धरून हे लोक बोलतात ते ज्ञान स्वरूप ज्ञान आहे, त्या ठिकाणी असं काही नसतं, हे नक्की आहे. पण ज्या ज्ञान अज्ञानाचा विषय आपण करीत आहोत त्यामध्ये असं असतं. हा फरक न लक्षात आल्यामुळे असा वाद तयार होतो. स्वरूप ज्ञानामध्ये थोडं अज्ञान थोडं ज्ञान असं नसतं. कुठे? स्वरूप ज्ञानामध्ये. पण हे जे ज्ञान अज्ञान आहे, ज्या ठिकाणी अज्ञान ज्ञानाचं खंडन होतं, म्हणजे ज्या ज्ञानाचं आणि ज्या अज्ञानाचं खंडन केलेलं आहे ज्ञानदेवांनी, त्या ज्ञानामध्ये अज्ञानामध्ये असं असतं. म्हणजे कसं? सूर्याच्या ठिकाणी असलेल्या प्रकाशामध्ये थोडा अंधार थोडा उजेड असं अजिबात नाही, पण पृथ्वीच्या ठिकाणी असणाऱ्या अंधारामध्ये थोडा अंधार थोडा उजेड असं असतं. मधल्या काळामध्ये असतं का नाही? म्हणजे त्याला संधी काल म्हणतो आपण, तसं ते असतं. तर आपण सध्या त्याचा अभ्यास करत आहोत. आपण सूर्याच्या ठिकाणी असणाऱ्या प्रकाशाचा विचार करीत नाही, आपण हृदयाला धरून असणाऱ्या प्रकाशाचा आणि अंधाराचा विचार करत आहोत. म्हणजे हृदयाला धरून असणाऱ्या अविद्या आणि विद्येचा विचार करत आहोत. म्हणून तिथे असं असणार आहे. म्हणून मला आता थोडंसं लक्षात आलंय आणि बरंचसं लक्षात यायचं बाकी आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. आणि एखाद्याने कोणी जरी म्हटलं अरे असं कधी नसतं, तर त्याचं काय ऐकू नका, तो कोणी असो. म्हणून काही लोकांना 60% अविद्या 40% विद्या असू शकते. काही लोकांना 90% अविद्या 10% विद्या असू शकते. आता आपल्या इथे बसलेले बरेचसे लोक आहेत, या सगळ्यांपैकी सगळे लोक 100% अज्ञानी नाही आणि 100% ज्ञानी पण नाही. तर बऱ्याचशा लोकांना 40% अज्ञान आहे, 60% ज्ञान आहे. बऱ्याचशा लोकांना 40% ज्ञान आहे, 60% अज्ञान आहे. असं पण उलट काही पण आहे, प्रमाण कमी अधिक आहे. तर तुम्हाला एकदमच अडाणी पण आहे का या विषयामध्ये? नाही, काहीतरी माहित आहे. पण अशा माणसांनी जर अहंकार धरला तर ते डुबतात, ते पूर्ण काळोखात जातात पुढे. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी असणाऱ्या जीवाने जर अहंकार धारण केला म्हणजे तो डुबत जातो. कारण ते मायेचा एक भाग आहे. ते कशाचा भाग आहे? मायेचा भाग. कारण तो फसतो.
मग अशा ठिकाणी थोडंफार त्याला ज्ञान आलं, थोडंफार त्याच्याकडे हा भाव आला की मला कळलं, मला ज्ञान आहे, की मग तो महाराज होतो. महाराज होतो म्हणजे काय, त्याने फेटा बांधला, माझ्यासारखे कपडे घातले म्हणजे तो महाराज होतो असं नाही. काही काही लोक कपडे तसे ठेवतात जगासारखे, पण तरी महाराज होतात. म्हणजे त्यांना असं वाटतं मी आता जगाला शिकवायचंय, मला काहीतरी जगाला शिकवायचंय. मग काही काही लोक मी अशी बघितली की रिटायर झाल्यानंतर काही काम धंदा नव्हता. रिटायर झाल्यानंतर काहीच काम नव्हतं. मग कधीतरी ही खुमखुमी होती की आपण ज्ञानेश्वरी वाचावी किंवा भगवद्गीता वाचावी, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी भगवद्गीता काढली. सरसकट सगळीकडे पळापळ करायला सुरुवात केली. इकडे पळ तिकडे पळ, अनेक महाराजांची प्रवचन ऐकली. मग यांनी 5-6 वर्षानंतर स्वतःच पुस्तकं लिहून टाकली. असे मी अनेक लोक पाहतोय. आणि हे लोक मला भेटले की मला पुस्तक देतात, महाराज आम्ही पुस्तक लिहिले. म्हटलं का लिहिले? मग ते रिटायर झालो, मग आता रिटायर झाला आपल्याला उद्योगच नाही काय, हेच काम करतोय. म्हटलं मग कशाला लिहायचं पुस्तक? नाही ते माझा स्वतःचा अभ्यास म्हणून लिहिलाय. मग स्वतःचा अभ्यास लिहिलाय तर प्रसिद्ध कशाला करतोस? जाळून टाकते सगळं स्वतःचा अभ्यास. इथं काही काही लोक फार चतुर असतात. ते म्हणतात आम्ही आमचा स्वतःचा अभ्यास म्हणून लिहितोय. मग स्वतःचा अभ्यास तू जगाला कशाला सांगतोस? खोटं बोलायला नाही पाहिजे ना. मग प्रसिद्ध कशाला करायला पाहिजे? प्रसिद्धीला आणली नाही, पण आमच्यासारखे कुठे असतात त्यांना उपयोगाला येईल. ही लबाडी आहे काय? तर माझ्याकडे असे बरेच ग्रंथ जमा झालेत, मला वाटायचे ते कोणाला तरी. आता ते म्हणजे वाटायचे म्हणजे गंगेला वाटू शकतो, गंगेला देऊन टाक. आता बरं यांना नाराज केले तर वाईट वाटतंय. म्हणजे नाही घ्यायचं म्हटलं की थोडंसं तर त्रासदायक होत आहे ना. बरं एकदा घेतले की मग पुढच्या वेळेस गेले की महाराज ते पहिला वाचून झाला काय, दुसरा येतात. आता ह्याच्या पुढे मला डोक्याला जास्त त्रास व्हायला लागला. म्हणजे एकदा घेतला मी, आपलं म्हटलं नको नाराज करायला, तर दुसऱ्या वेळेस गेलो तर दुसरा दिला, तिसऱ्या वेळेस तिसरा. ते काही थांबे ना. तर रिटायर झाल्यानंतर इतका वेग आलाय कामाला. असो, गमतीचे भाग आहेत जगामध्ये. असे खूप महान माणसं भेटतात है ना. तर खरं तर फक्त साधू संतांचं लिखाण हेच आपल्याला प्रमाण आहे. म्हणजे ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी हे आपल्याला खरं तर प्रमाण आहे. उपनिषद हे आपल्याला प्रमाण आहे. इतर खरं तर कोणीच प्रमाण नाही. जे अवतार महापुरुष आहेत तेच प्रमाण आहे. पण तरी सुद्धा मी असं म्हणत असतो की ठीक आहे, त्यांच्या ग्रंथाला आधार धरून काहीतरी असेल तर काही हरकत नाही. पण आपण आधीच अंधारात साच पडतोय आणि अजून असं काहीतरी आधार चुकीचा घ्यायचं, डुबायचो. म्हणून मी आज तागायत ज्ञानेश्वरी अर्थ लिहिलेली कोणाचीच वाचली नाही, ह्याच भीतीपोटी. म्हटलं आपण जायचो वाचायला, अर्थ कुठंतरी दुसरंच पसरायचो है ना. म्हणून या क्षणापर्यंत मी अर्थावाली ज्ञानेश्वरी वाचली, माझ्याकडे आहेत अर्थावाली ज्ञानेश्वरी, पण मी वाचली नाही. कशामुळे? या भीतीपोटी. आता तुम्ही तसं करावं असं मला म्हणायचं नाही. कारण पहिल्यांदा काय असतं, ह्या अर्थावल्या ज्ञानेश्वरी तसा एक उपयोग होतो की शाब्दिक जे अर्थ असतात, म्हणजे शब्दांचा जो सरळ अर्थ असतो तो कळण्यासाठी नक्कीच यांची गरज असते. म्हणजे ती ज्ञानेश्वरी अर्थावाली पाहिजे असं नाही, तर तुमच्याकडे जर शब्दकोश असला तरी चालतो. शब्दकोश बघून तुम्ही ते अर्थ लावून तो लिहून ठेवू शकता, चालतं तसं. म्हणून अर्थावाली ज्ञानेश्वरी प्रमाण मांडलं तर गडबड होते. कारण वारकरी संप्रदायामध्ये अर्थावाली ज्ञानेश्वरी इतक्या महाराजांनी लिहिलेली आहेत की त्याला काही मोजमाप नसेल कदाचित. काय असेल वर सगळ्यांच्या प्रतिवर काय एकच सांप्रदायिक लिहिलेलं असतं, पण ते अनेक लोकांनी लिहिलं असतं, कोणीही लिहिलं असतं. का लिहितात, कशासाठी लिहितात, ते हाऊस त्यांची आहे. ते तर अशा भलत्याच हौशीमध्ये अडकलेल्या लोकांचं काही खरं नसतं. आपण तिकडे जाऊ नये. मी ज्ञानाकडे आल्यानंतर जी भीती सांगतोय तो एक अहंकार आहे. तो काय? तो एक अहंकार आहे. आणि हा फार भयानक आहे. म्हणजे तो त्याच्यातून वाचणार कसं हे काही सांगता येत नाही. तर तो एकदा जर अंगात घुसला की मग मात्र तो कोणाचंच ऐकू शकत नाही. मग साक्षात देव जरी आला, तर ज्ञानेश्वर महाराजच प्रकट झाले आणि त्यांनी जर सांगितलं मी तुला सांगतो बाबा असं नाही, तर ते म्हणते तुम्ही जर शांत बसा, मी तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी कशी, असं होऊ शकतं. मग म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी डोक्याला हात लावा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. गमतीचा विषय आहे ना. अहंकार तो त्याला कसा खाईल हे सांगता येत नाही. तर अविद्या जी आहे, या अविद्येकडून विद्येकडे जो प्रवास होतो हा थोडासा काय अवघड विषय आहे. म्हणून विद्या जशी जशी येते तसं अडथळे अजून खरे तर वाढत असतात. म्हणजे हे उदाहरण म्हणून काही मी अडथळे सांगितले, हे असे वाढत जातात. तो कोणाचं ऐकेन असा होतो.
आणि खूपच जर ऐकलं, खूपच जर वाचलं, तर मग तर काय सांगताच येत नाही. मग तर तो जमीनच विसरतो, तो हवेतच जातो. खूप शास्त्र अभ्यास केल्याने, खूप प्रवचन, चिंतन, कीर्तन ऐकल्याने तो काय होऊन जातो, तो कोणाचंही ऐकेन असं होतं. एक माणूस आला होता आश्रमामध्ये. तो दर रविवारी यायचा अमृत अनुभव ऐकायला. बाबा त्यावेळेस होते. तर तो मला म्हटला की महाराज, हे आळंदीतले जवळजवळ सगळ्या महाराजांना मी ओळखतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे बाबा. तिथपर्यंत होतं. म्हटलं बरं आहे, ठीक आहे, चांगला माणूस दिसतोय, चांगला काहीतरी परमार्थ करतोय. नंतर मला एक दिवस तो म्हटला, महाराज हे तुम्ही जे म्हटले की प्रकृती आणि पुरुष, हे ज्ञानदेवांचे काही शब्दच नाही म्हणजे, तुम्हीच कुठून तरी मधून आणले. म्हटलं हे तुला कोणी सांगितलं? प्रकृती आणि पुरुष, शिव आणि शक्तीला म्हणणं हे अयोग्य आहे. म्हणजे शिव शक्तीला प्रकृती पुरुष हा शब्दच लागूच शकत नाही म्हणून. आता गडबड झाली मोठी. आता हा माणूस रिटायर झालेला. रिटायर झाल्यानंतर उद्योगच नाही काही. देवाची कृपा म्हणा किंवा त्याचं पूर्वीचं काहीतरी म्हणा, तो आळंदीत पोहोचला म्हणजे वरच्यावर आळंदीची वारी करू लागला. कारण रिटायर झाले लोक आळंदीत बरेच वेळ जातात. कशाला जातात ते माहित नाही, काय जाऊन आळंदीत करतात तेही देवालाच माहित. ज्याचा जसा पिंड असेल तो आळंदीत जाऊन तसंच करतो. ज्याचा जसा पिंड असेल तो आळंदीत कायसाठी, त्याच्यासाठीच जातो. आळंदीचा उपयोग म्हणजे या जगाचा उपयोग, आळंदी म्हणजे जगासारखाच. आळंदीचा उपयोग ज्याला त्याला त्याच्या पद्धतीने होतो. आळंदीचा उपयोग भिकाऱ्याला कशासाठी होणार आहे? ज्ञानासाठी थोडीच होणार आहे. भिकाऱ्याला भीक मागायला आळंदीचा उपयोग होतो. एक मनुष्य मला म्हणे की मला काय घरदारात बायका मुलांनी सगळ्यांनी हाकलून दिलं तर काही चिंता नाही. म्हटलं का बरं? काही नाही, आळंदीत जाऊन राहतो, मंदिराच्या बाहेर बसायचं. म्हटलं कसले उदात्त विचार आहे तुझे, काळजीच नाही, मला चिंताच नाही. म्हटलं एवढं मोठी तुम्हाला तर चिंता असेल का नाही प्रत्येकाला? बघा, तुम्हाला सगळ्यांना चिंता आहे का ना? उद्या म्हणजे आपल्याला सगळ्या घरच्यांनी हाकललं तर आपलं कसं होणार हे आपल्याला चिंता असेल. पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त चिंता असेल. आपल्याला घरच्यांनी हाकलतं कसं, पुरुषांना पण असते, ती दाखवत नाही ते, पण त्याला चिंताच नाही राहिली. त्याने काय डोक्यात पक्क करून टाकलं, आपल्याला जर घरच्यांनी हाकललं, मुलाबाळांनी हाकललं, म्हातारं झालंय म्हणून हाकललं, तर काय करायचं? ते नाही, आळंदीला जाऊन बसायचं बाहेर मंदिराच्या. म्हणजे आळंदीचा उपयोग कायसाठी? भीक मागायला. आता ते जरा थोडासा कनिष्ठ भिकारी, काही स्टँडर्ड भिकारी आहेत, तर दुसऱ्या पद्धतीने भीक मागतात आळंदीत. ते फक्त हे बाहेर बसायच्या आतमध्ये बसतात. आणि कोणी येतात का, आपल्याला काही कार्यक्रम मिळतोय का बघतात. कार्यक्रम मिळाला की दक्षिणेची व्यवस्था होते है ना. अशा आतमध्ये रांग असते माहिती. कशाला असते रांग तिकडे आतमध्ये? माऊलीच्या दर्शनाला येतात असं ते म्हणतात. मग ते वाट बघत असतात, कोणी जर आला तर प्रवचन कीर्तन काय मिळतंय का, सुपारी मिळते का काही, यासाठी बसले असतं का नाही? तुम्हाला माहिती, तुम्ही आळंदीत आहेत, आळंदीत राहणाऱ्या लोकांना माहिती. हे पण भिकारीचे एक प्रकार. म्हणजे माऊलीच्या नावाखाली काय चाललंय? भिका मागणं सुरू आहे. ज्ञानाच्या दिशेने चालल्यानंतर हा धोका आहे. हे काय आहे? धोका आहे फार मोठा. तुम्ही म्हणाला आम्हाला याचा काय उपयोग? तुम्हाला उपयोग होईल काही दिवसांनी, तुम्हाला वाटेल असं कदाचित महाराजच काय मोठे लागून आपण आपलं स्वतःच निर्माण करू शकतो असं वाटू शकतं. तुमचं वय गेलं आता, तुम्हाला नाही वाटणार. तर एखाद्याला असं वाटू शकतं की महाराजाच काय वेगळं स्वतःच एवढं लावलंय, आपण आपलं स्वतःच निर्माण करू ना, काय हरकत आहे? किती दिवस आपण त्यांच्याच आश्रयाला राहायचं? कारण झाडाच्या खाली दुसरं झाड राहिलं तर काय होईल? मरून जाईल, खुंटून मरून होतील. असं मला लोकांनी उदाहरणं सांगितलं. बरोबर, मग तुम्हाला तुमचं झाड दुसरीकडे घेऊन जा. हा पण काही एका झाडाखालीच राहायचं असं काही नाही, दुसरीकडे झाड लाव तुझं. ज्ञानातले हे दोष आहेत, ज्ञानामध्ये हे अडचण निर्माण होते. जेव्हा आपल्याला आतमध्ये अविद्येकडून अविद्येकडे प्रवास सुरू होतो, ते हे भीतीत पुढे तयार होतं. अपुमत. तुम्ही तिथपर्यंत आलेले नाहीत, पण तो अभ्यास म्हणून तुम्हाला हा विषय सांगणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा आपण विद्येच्या दिशेने जायला लागतो, तेव्हा विद्या ही काही चांगली समजू नका. हे ज्ञान जे आहे ते चांगलं समजू नका. हे ज्ञान तसं भयानक आहे. हे काय आहे? हे तसं भयानक. आणि तो भाव जर आपण डावलला, म्हणजे त्याच्यातून तो जर आपण नष्ट करत राहिलो, त्याच्यावर जर आपण प्रयत्नपूर्वक प्रयोग केला, प्रयत्नपूर्वक आपण त्याच्यातून बाजूला राहिलो, तर आपलं ते ज्ञान अजून वृद्धिंगत होतं. मग आपण घसरत नाही, म्हणजे दुसऱ्या परत अविद्येकडे जाण्याची शक्यता जी आहे ती कमी होत जाते. काही लोकांची ही विद्या जी आहे ही इतकी वाढीला लागते की ती इतक्या वाढीला जाऊन पुन्हा ती त्याला सूक्ष्म देहावर घेऊन येते. म्हणजे मध्ये अविद्याचा भागच ठेवते.
म्हणजे त्याला हेच भान राहत नाही की आपल्याला स्वचं अज्ञान आहे हे विसरून जातो. म्हणजे स्व अज्ञानासाठी परमार्थात उतरलेला मनुष्य पुढे स्वज्ञानाच्या नादाने पुढे अहंकारावर जातो आणि मग पुन्हा तो हे विसरतो की आपल्याला स्व अज्ञान आहे, म्हणजे मलाच माझी ओळख नाही हे तो विसरून जातो. आणि मग ज्याच्यामध्ये तो पडलेला असतो त्या ज्ञानाच्या अहंकारामध्ये, त्या ज्ञानाच्या अभिमानामध्ये तो स्व अज्ञान घालवण्याचा विषय विसरून जातो. म्हणून तो एक तो सूक्ष्म देहावर येतो किंवा खाली स्थूल देहावर किंवा पुन्हा जगामध्ये येतो. ही त्याच्यातली सगळ्यात मोठी. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा हेतू जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे की आपण जे ज्ञान कमवण्याचा विचार करतोय ते ज्ञान त्या अविद्येच्या नाशासाठी. ती अविद्या जी ती स्व अविद्या आहे किंवा स्व अज्ञान आहे. ज्ञानदेवाने त्याला स्व अज्ञान असा शब्द वापरलेला आहे. त्यालाच आपण स्व अविद्या म्हणू शकतो. म्हणून अज्ञानाच्या ऐवजी अविद्या शब्द वापरला म्हणून काही फरक नाही पडत. तर स्व अज्ञान म्हणजे स्व अविद्या. तर ही जी स्व अविद्या आहे किंवा स्व अज्ञान आहे त्याच्या नाशासाठी आपण प्रयत्न करतो. मग स्व अविद्या असल्यामुळे दुसऱ्याची अविद्या घालून बसण्याचं आपल्याला काय कम आहे? त्याच्यामध्ये आपल्याला कशाला रस पाहिजे? मग त्याच्यामध्ये जर रस आपल्याला निर्माण झाला, जसं मी तुमच्यामध्ये तुमचं अज्ञान घालवण्यामध्ये जर रस ठेवत बसल तर मी फसलो, हे लक्षात घ्या. मी तुमचं अविद्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत बसलो तर कोण फसलं? फसलो कोण? मी फसलो. म्हणजे मला तुमच्या अज्ञान घालवण्यामध्ये रस अजिबात नसावा. तुम्ही म्हणा महाराज ह्याला काय अर्थ आहे? आम्ही एवढ्या आशेने आलो आणि तुम्ही जसं म्हणताय असं वाटणार ना. ही माया आहे. ही कोणासाठी आहे? ही महाराजांसाठी. महाराज ह्याला कुठं अर्थ आहे का? आम्ही एवढ्या आशा धरून आलो तुमच्याकडे आणि तुम्ही जर असं आम्हाला डावलायला लागले तर कसं वाटत? ही काय आहे? ही माया आहे. ही कोणासाठी माया आहे? जर तुम्ही अविद्येला नाश करताना विद्येच्या पाठीमागे लागलं तर तुम्हाला अशी माया तुमच्या पाठीमागे लागणार. म्हणून तुम्हाला बरेचसे लोक म्हणतात तुमच्यात काही कमी आहे का? म्हणतात का नाही? मध्ये मध्ये तुम्हाला मागे येऊन मांडणार लोक. मला कळतं ते नंतर कुठून कोणी सांगत नाही मला, पण तरी कळतं. काय कळत नाही? का कळतं? पण लोक असे लगेच शोधतात. ते म्हणतात तुमच्यात काही कमी आहे काय? बसा तुम्हीच आता खरा सुरू, तुम्हीच वेगळा फड है ना. ही काय? ही भीती आहे. तुम्ही मुक्त होऊ नये असं कुठल्याही शहाण्या पवित्र महाराजाला वाटणार नाही. तुम्ही मुक्त होऊ नये असं खरा सद्गुरू असेल तर त्याला कधीच वाटणार. पण तुम्ही डुबू नये असंही त्याला नक्कीच वाटतं. हा त्याचा भाव आहे. पण त्यामध्ये तो गुरफटणार नाही, त्यामध्ये तो गुंतून राहणार नाही. म्हणून आला तर आला आणि गेला तर गेला. हा विचार जर आपण ठेवला तर आपण त्या भागातच पडत नाही. जसं उदाहरण म्हणून यांनी मुक्त व्हावं की नाही व्हावं सांगणं आपलं काम आहे. हो अथवा नो त्यांचा विषय. आपण एकदा नाही 10 वेळा सांगू. पण हे 10 वेळा सांगत असताना आपण जर त्याच्यात गुरफटलो तर डुबलो कोण? आपण स्वतः डुबलो. कसं डुबलो? कारण आपण जर सांगायचा प्रयत्न केला तर आपल्याला तो सांगण्याचा अहंकार येतो आणि आपण शहाणे आहोत असं वाटायला आणि त्याच्यामध्ये सगळं संपून जातं. तर विचार करताना स्व अज्ञानाचा विचार आहे. त्यामुळे पर अज्ञानाचा हा विषय नाहीये. आपल्याला घालावायचं कोणाचं अज्ञान? जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. स्वतःचं अज्ञान घालून दुसऱ्याचं अज्ञान घालवण्याचा प्रयत्न करणारे आणि स्वतःचं अज्ञान घालवताना स्वतःचे अज्ञान घालवण्यापेक्षा दुसऱ्याला ज्ञान शिकवणारे. जसं उदाहरणार्थ, आणि या जगामध्ये किती इतकं प्रचंड आहे की त्याचा हिशोब नाही. म्हणजे परमार्थातच नाही, व्यवहारातही अशी परिस्थिती आहे. उदाहरणार्थ आमचं इंजिनिअरिंगचं उदाहरण सांगतो. मला 4 वर्षाचं इंजिनिअरिंगचं डिग्री घेतली की त्याच्यानंतर आम्ही झालो मास्तर. कोण झालो? मास्तर म्हणजे इंग्रजीत त्याला प्रोफेसर म्हणतात. तर आता आम्ही प्रोफेसर झालो. त्याच्यामध्ये व्होल्टेज, करंट किंवा हे जे चालतं हे सगळं आम्ही पुस्तकात शिकलो. आमचे हे अण्णा दादा हे लोक हे सगळं खोलतात आणि ते सगळं वायर जोडून व्यवस्था टाकतात. मी बघत राहतो की काय करतात नक्की. आणि इंजिनियर कोण झालोय? आणि मी आतापर्यंत 19 वर्ष पोरांना शिकवतोय करंट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय. आणि यांना व्होल्टेज आणि करंट काही माहित नाही. ते जे करतात ते मी करीत नाही. म्हणजे ह्याला म्हणतात
व्यवहारातला महाराज. प्रोफेसर म्हणजे काय, पण तिथे शिकवताना कसं शिकवणार, व्होल्टेज करंट म्हणजे काय, आयुष्यात त्याला काय कधी शॉक लागला नाही. फेज म्हणजे काय, न्यूट्रल म्हणजे काय, हे फक्त शाब्दिक रीतीने माहिती आहे, प्रॅक्टिकल त्याला काहीच माहिती. आलं. तर असे महाराज असतात, असे परमार्थातही महाराज असतात. त्यांना बौद्धिक क्षमता चांगली असते, बाकीचा काही प्रपंचाचा एवढा काही डोक्याला त्रास नसतो. म्हणून ज्ञानेश्वरी उलगडली, वाचलं, गाथा उलगडली, वाचली, बोलायची थोडीशी कला असते, मग बोलला, लोक समजायला लागली महाराज. बरं, लोक गप थोडीच बसतात, हार आणतात, याच्यावर गप थोडी बसतील, पाया पडतात. मी बसलो काय, तुम्ही बसले तरी लोक पाया पडतात, नाही पडणार. लोकांना हे थोडीच कळतं कोणाच्या पाया पडावं कोणाच्या पाया पडू नये. लोक दगडाच्या पाया पडतात. मला पहिल्यांदा फार अप्रूप वाटायचं, मला वाटायचं अरे आपण किती मोठं झालो. म्हणजे माझ्या पाया जेव्हा लोक पडायला लागली, म्हणजे आधी कोणी पडत नव्हतं, बाबांच्या संगतीत आल्यामुळे तसं झालं. पण मग बाबा म्हणले की अरे हे आमचे फार मोठे, असं म्हटलं, लोकांनी बघितलं, ऐकून लक्षात ठेवलं. मग मी दिसलो की पाय पडायला लागले, मग मी समजायला लागलो की मी शहाणा झालो, मी फार मोठा झालो, असं गैरसमज व्हायला लागली. मग हे काय होतात, हे भ्रम तयार होतात ज्ञानाला. मग मी खूप त्याच्यावर विचार केला. मी शांत बसलो नाही. माझी पूर्व काहीतरी भगवंताची कृपा असेल माझ्यावर, काहीतरी गुरुजीची कृपा आहे. मी त्याच्यावर खूप विचार केला. मी विचार केला की लोक दगडाचे पाय पडतात, लोक दगडाचे सुद्धा पाय पडतात, तीच लोक माझे येऊन पाय पडतात. आता मी शहाणा आहे का, हे येडे आहेत लोक, मला सांग, का मी वेडा आहे, नक्की काय? ह्याच्यावर मी विचार केला. मग मला हे लक्षात आलं, कोणीही पाया पडलं तर त्याचा अजिबात विचार करायचा नाही. तर ती पावळट लोक आहेत, त्यांच्या पुढे फोटो ठेवला तरी पाया पडतात. ती चित्र काढलं एखादं, त्याला देव समजून त्याच्या पाया पडायला लागले लोक. शेंदूर फासलं दगडाला, त्याच्या पाया पडायला लागले लोक. ते येऊन माझ्या पाया पडायला लागले. मी तर ते दगडापेक्षा तर श्रेष्ठ आहे ना, दगडापेक्षा मी श्रेष्ठ आहे. दगड हलत नाही, मी हलतोय. तुम्ही सुद्धा भगवे कपडे घातले, माझ्या शेजारीच बसले, तर ज्यांना माहित नाही ते त्याच्या पाय पडतील, माझ्या नाही पाय पडायचे. पडतील का नाही, हो का नाही? म्हणून मला असं उपरणं वगैरे घेऊन फिरावं लागतं. काही ठिकाणी फेटा बांधावा लागतो. का? मी टोपी घालत नाही कधी, कारण टोपी जर घातली तुमच्या तर माझ्या फरक नाही राहणार. पाया तुमच्या पण पडतील लोक, तरी काही वेळेस माझ्या शेजारी लोक बसले की त्यांच्या पाया पडतातच बाकीचे लोक. म्हणून मी लगेच फुगून जाण्याचं काही कारण आहे का, किंवा नाराज होण्याचं काही कारण आहे का? लोकांना काही कळत नाही, कोणी कोणाच्याही पाया पडते. लग्न झाल्याच्या खुशीत तर लोक कोणालाही लोटांगण घालतात, तुम्हाला माहिती? लग्न झालेलं नवरा बायको, तिथे काही रस्त्यातही कोणी दिसलं तर पाया पडत सुटतात. त्याला तेवढं वेळच लागलेलं असतं ते लग्नाचं, म्हणजे ते डोक्यात गेलेलं असतं खुशी, त्या आनंदाच्या भरात ते कोणाच्या पाया पडतात हे त्यांना कळत नाही. म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या पाया पडतात, ज्यांचं सगळं क्षीण झालं ते आता संपले, ज्यांचं संपलेलं आहे सगळं, त्याच्या कोणी पाया पडावं का? त्याच्याही पाया पडतात. म्हाताऱ्यांच्या पाया पडू नये बरं कधीच. पण मग वडील धाराय म्हणून ज्ञानेश्वरी वाचतं का नाही, त्यात काय लिहिलं ज्ञानेश्वरांनी? तयांचे आयुष्य दाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयांची नमस्कारी ती पाय वडील म्हणून. हे चांगलं म्हटलेलं आहे त्यांनी. कधी आम्ही वाचतो का ज्ञानेश्वरी? पडतं का नाही वडीलधारांच्या पाया? वडीलधारा माणसाच्या पाया पडतं का नाही तुम्ही? मग ज्ञानेश्वरी कशाला वाचताय? एक तर ज्ञानेश्वरी सोडा, नाही तर हे सोडा, काहीतरी सोडावं लागेल ना. ज्ञान मार्गातले अडथळे येते. हा, ते ठीक आहे. ज्ञानाने वडीलधाऱ्याच्या पाया पडावं, हे जरा थोडं बरं आहे. आता मग लोक नावं ठेवतील ना, जगाचा विचार मग तुमचा हा विषय नाही. जो माणूस वयस्कर झाला त्याच्या कधी पाया पडू नये, आणि लहान असेल तर ज्ञानाने मोठा असेल तर त्याला लोटांगण घालावं. लहान असेल तरी चालतं, कारण नमस्कार ज्ञानमार्गामध्ये फक्त ज्ञानी असणाऱ्यांना करावं. स्वरूप ज्ञानी नसेल जाऊ देत, तो ह्या पद्धतीने ज्ञानी जरी उच्च असेल तरी त्याच्या पाया पडावं, चालतंय. विनाकारण केस गाळाले त्याच्या डोक्यावर सगळे म्हणून त्याच्या पाया पडू नका. तुम्ही तर मग लोकांपुढे आमचं सगळं गडबड करून टाकणार असं वाटेल ना. हे तुम्ही चुकीचं शिकवताय लोकांना. मी नाही शिकवत, ज्ञानेश्वरीत लिहिलंय असं. नाही तर तुम्ही घरातली ज्ञानेश्वरी काढून ठेवा. आपण विनाकारण दाखवू नका आम्ही खूप ज्ञानेश्वरांचे भक्त आहोत. एक तर ज्ञानेश्वरांचं ऐका, नाहीतर काय करा, ज्ञानेश्वरी मग तुम्हाला प्रश्न असेल कोण मग कुठं ठेवा, मला द्या, मी देतो कोण उत्तर बरोबर. आणि मला द्यायची नसेल गंगेत वहा, तसं काय होत नाही, त्याने काही पाप लागत नाही.
तर अविद्या जी आहे, ह्या अविद्येचा नाश करण्याच्या दिशेने जेव्हा आपण निघायला आहोत, तेव्हा हृदय कसं होतं, हृदय हे असं बदलत जातं. आणि म्हणून मग असा मनुष्य वडीलधाऱ्यांच्या पाया पडू शकत नाही. अपमत, मग अपमत तो पाया नाही पडू शकत. अपमत दोन प्रकारे पाया पडत नाही मनुष्य. एक गर्वाने, अहंकारामुळे पाया नाही पडत. ज्याचा अहंकार प्रचंड असतो तो वाकू नाही शकत. अहंकारी माणसावर पाया पडू शकत नाही. त्यामुळे तुम्ही विनाकारण तुमच्या मुलाबाळांना महाराजांच्या पाया पडा असं म्हणू नका. त्याचा अहंकार नसेल तो अपमत पाया पडेल त्या दिवशी. ज्या दिवशी अहंकार त्याचा जागृत होईल तो महाराजाकडे डुंकूनही बघणार नाही. ते अपमत तो अहंकाराचा खेळ आहे. जर नीट पाया पड, काही म्हणू नका. त्याचं नीट पाया पडणं त्याच्या अहंकारावर अवलंबून असतं. शरीर वाकावं की नाही वाकावं हे कशावर अवलंबून आहे? शरीरावर नाही. ते ताठा जो असतो म्हणजे अहंकार जो असतो त्याच्यावर असतो. अलग लक्षात. कशावर असतं? शरीरातल्या अहंकारावर हा खेळ चालतो. ज्ञान मार्गात गेल्यानंतर सुद्धा असं होतं, तो कोणाच्या पाया नाही पडत. पण मग तो कशामुळे पाया नाही पडत? आता हा ताठा नसतो. हे काय, त्याला कळतं की कोणाच्या पाया पडावं, म्हणून तो काय होतो, तो त्या दिशेने जायला. तर आपलं कसं असावं? आपण गर्वामुळे, अहंकारामुळे, ताठ्यामुळे पाया न पडणं असं करू नये. तर कशामुळे? जेव्हा अशी शंका येईल की नाही आपल्याला गर्वामुळे असं होतंय, त्यावेळेस आपण पाया पडावं. मग कोणाच्याही पाया पडा तुम्ही. शेंदूर लावलेल्या दगडाच्या काय होईना पडा, चालतं ते. कारण का? अहंकार टाळण्यासाठी. मग त्याचा हेतू तुम्हाला माहिती आहे. पण ज्ञानाच्या दिशेने गेला तर तुम्हाला त्याचा पाया पडता येणार नाही. पण तुम्हाला अहंकाराची भीती यायला लागली की अहंकार वाढतोय आपला, मग तुम्ही दगडाचे सुद्धा पाया पडणं योग्य आहे. चित्राच्या, त्याच्यामध्ये देवाचं चित्र आहे, त्या फोटोच्या सुद्धा पाया पडणं योग्य आहे. केव्हा? ही जेव्हा भीती तयार होती तेव्हा. कारण ती त्याच्यातून आपण डुबू नये म्हणून. मग काय काय लोक म्हणतात तुम्ही आपण या देवाच्या पाया पडावं की नाही पडावं. तुम्हाला जेव्हा अशी स्थिती येईल तेव्हा पडायला पाहिजे. ती नसेल येत, तुम्ही कोणाच्याही पाया पडायची गरज नाही. सिद्ध महापुरुषाच्या व्यतिरिक्त कोणाच्याही पाया पडायची गरज नाही. आणि स्वतः सिद्ध झाल्यावर जगात कोणाच्याही पाया पडायची गरज नाही. दुसऱ्या सिद्ध महात्म्याचे सुद्धा पाया पडण्याची तशी गरज राहत नाही. पण अहंकार येतोय असं वाटलं की आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. असो, ज्ञान जेव्हा आपण प्राप्त करण्याच्या दिशेने निघतो तेव्हा काय काय होतं मी तुम्हाला सांगतो. हे हृदय अशा प्रमाणे होतं, म्हणजे तो जीवाचा तसा भाव तयार होतो. ज्ञान हे शास्त्र किंवा सद्गुरूकडून आपल्याला मिळतं. ज्ञान हे कुठून मिळतं? शास्त्र किंवा सद्गुरू यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळतं. पण हे ज्ञान जसं जसं मिळायला लागतं तसं तसं काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. आणि यामध्ये जे जे होतंय हे सगळं आपल्याला पुन्हा त्या ज्ञानाकडे जाऊ न देणाऱ्या गोष्टी, म्हणजे ज्ञान पूर्ण होऊ न देणाऱ्या गोष्टी, म्हणजे त्या अविद्येचा पूर्णता नाश होऊ न देणाऱ्या गोष्टी त्या जर टाळायच्या असतील, त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला थोडं सावध राहावं लागतं. इथे काय करायला पाहिजे? थोडं सावध राहायला पाहिजे. तर अविद्येचा ज्याला सतत बोध आहे, म्हणजे मलाच माझं ज्ञान नाही, मला अजून नीटचं माहीत नाही, मला अजून कळत नाही, मला माहीतच नाही मी काय आहे, मला माझ्याविषयी अजून अज्ञान आहे, मला माझी अजून नीटची ओळख नाही, मला माझी ओळख नाही, इत्यादी प्रकारे जसा आपला भाव आपला राहील तो आपल्यासाठी चांगला आहे. तो काय? चांगला आहे. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय हे काहीच आपल्याला भीती राहत, त्यासाठी प्रयत्न करत राहा. शास्त्र शोधल्यानंतर तुम्ही जर एखाद्या ठिकाणून अभ्यास करून जर मला सांगितलं उदाहरणार्थ की मला आता कळलंय की मी असा आहे, म्हणजे माझीच मला आता अशी ओळख झाली, तर ती चांगली गोष्ट. मग त्याच्या पुढे जर जायचं असेल तर त्याच्या पुढे आपण गेलं पाहिजे. पण मला आता कळलं, मला आता माहित झालं असं समजून अहंकारात जाऊन डुबला तर ते पुन्हा वाईट आहे. म्हणून आपल्याला आता लक्षात आलं, हे स्वतःला जितकं लक्षात येतं त्यापेक्षा शास्त्राला आणि सद्गुरूला ते मान्य पाहिजे. मग त्यांच्याकडून ते प्रमाणित होणं गरजेचं आहे. शास्त्र प्रमाण आणि सद्गुरू प्रमाण याने ते सिद्ध होतं. ज्ञान कशाने सिद्ध होतं? शास्त्र आणि सद्गुरू यांच्या प्रमाणाने ते सिद्ध झालं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला तो अहंकार चालत नाही. अहंकार हा आपल्याला डुबवणारी गोष्ट आहे. मग तुम्हाला असो का मला असो, तर भलत्या अहंकारापोटी अनेक जण गेलेले आहेत. आपण त्याच्यात जाऊ नये, आपण त्यातून वाचावं यासाठी आपल्याला पुढे पुढे प्रयत्न करायला पाहिजे. ज्याचा शुद्ध भाव आहे, ज्याचा भाव पवित्र आहे. पवित्र भाव म्हणजे ज्याला स्व अज्ञान घालवण्याचीच फक्त इच्छा आहे, इतर कुठलीही इच्छा नाही. जसं तुम्ही दर शुक्रवारी गोळा होतात आणि मग तुम्हाला मी काहीतरी सांगावं, तुम्ही दर रविवारी गोळा होतात मग मी तुम्हाला काहीतरी सांगावं, तुम्ही माझं काहीतरी ऐकताय, मला हार घालताय, माझ्या पाया पडताय म्हणून तुम्हाला काहीतरी बोध करावा वगैरे जी भावना माझी तयार होत असेल तर ती मला घातक असते.
त्या भावनेत जर मी गेलो तर काय होणार, ते माझ्यासाठी घातक आहे, तो चालत नाही. तर असा भाव जो आहे तो प्रयत्नपूर्वक आपल्याला संपवावा लागतो. म्हणजे आपण शास्त्र हे दुसऱ्याला शिकवण्यासाठी वाचत नाही, आपण परमार्थ हा दुसऱ्याला शिकवण्यासाठी वाचत नाही. काही काही लोक म्हणतात मी वाचतो आमच्या लक्षातच राहत नाही. म्हणतात नको राहू दे लक्षात, त्याच्यासाठी काय करायचं आपण. तुला एकही ओवी लक्षात नाही राहिली, तुला एकही श्लोक लक्षात नाही राहिला तरी चालतो, त्याने काही होत नाही. कारण ते मंथन जे त्यासाठी नाही येते. आपल्याला लक्षात राहावं असं का वाटतं, कारण लक्षात राहिल्यानंतर आपल्याला दुसऱ्याला सांगता आलं तर आपल्याला ते लक्षात राहिलं असं वाटतं. लक्षात राहावं अथवा न राहावं तो एवढा विषय नाही, त्याचं ते मंथन होत गेलं की पुढे जाऊन त्याचा पूर्ण विसर पडला तरी चालतो, शास्त्राचा पूर्ण विसर पडला तरी चालतो. म्हणजे ज्ञानेश्वरीतली एक ओळ सुद्धा नाही आठवली, एक शब्द नाही आठवला तरी चालणार आहे पुढे. पण एकदमच संसारातल्या गोष्टी आठवतात तेव्हा ज्ञानेश्वरीतले आठवायला पाहिजे, ते नको. ते टाळण्यासाठी हे पाहिजे आणि हे पुढे गेलं पाहिजे. तर या दिशेने प्रवास करायला पाहिजे. तो तेव्हाच होईल जेव्हा आपण ह्या बारकाईने ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवू. तर हृदय तसं झालं पाहिजे. जेव्हा हृदय या ज्ञानाकडे येईल, जसं हे ज्ञान वाढेल तसं ते अविद्या काय होणार आहे, ती अविद्या जी आहे ती कमी कमी होत जाणार, ते अज्ञान जे आहे ते खंडित होत राहणार आहे. एक वेळ अशी येईल की लख प्रकाश होईल, म्हणजे पूर्ण ज्ञान. पूर्ण म्हणजे अविद्या सापेक्षित म्हणतोय. अविद्या सापेक्षित असलेलं संपूर्ण ज्ञान त्याच्याकडे तयार होईल. ते झाल्यानंतर तिथून तो पुन्हा अंधारात जाऊ शकतो किंवा सूर्याच्या दिशेने जाऊ शकतो. पुढे जाऊ शकतो. आता दोन वाटा राहतात पुढे, एक तर माघारी अविद्येकडे किंवा सूर्याकडे. जसं दुपारच्या वेळेस किंवा दिवसा सूर्य दिसल्यानंतर सूर्याच्या दिशेने जाता येऊ शकतं, किंवा पृथ्वीवरच राहून पुन्हा पृथ्वी फिरल्यामुळे अंधारात जाता येत. तो कोणाच्या हातात आहे, ज्याच्या त्याच्या हातात विषय असतो. तसं अविद्या सापेक्षित ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानातून पुढे स्वरूप ज्ञानाकडे आपल्याला प्रवास करता येऊ शकतो. पण त्यासाठी त्या हृदयाचा छेद करणे गरजेचं, त्याचा भेद करणं गरजेचं, त्याचा नाश करणं गरजेचं आहे. त्या हृदयाचा नाश करणं गरजेचं आहे. त्याला फोडावं लागतं. त्याला काय करावं लागतं, त्याचा विषय संपवावा लागतो, तर ते करता येईल. मग ते कसं करायचं हा आपला विषय. तर त्या ज्ञानाचं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, खंडन करावं लागणार. जसं अविद्येचं खंडन करण्यासाठी ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचं खंडन करण्यासाठी काहीतरी लागेल. म्हणजे अविद्येचं खंडन केलं ज्ञानाने, म्हणजे अंधाराचं खंडन उजेडाने केलं, पण त्या उजेडाचा सुद्धा नाश करायचा आहे आपल्याला. तर त्या उजेडाचा नाश कशाने करायचा हे कळलं पाहिजे. उदाहरणामध्ये सूर्याच्या ठिकाणी गेल्यानेच त्या उजेडाचा पण नाश होतो. पृथ्वीवरच्या उजेडाचा नाश कशाने होतो, सूर्याच्या ठिकाणी गेल्याने पृथ्वीवरच्या उजेडाचा नाश होतो. तसं आपल्याला हा प्रवास करण्यासाठी त्या हृदयाचा काय करावं लागेल, निर्णय लावावा लागेल. तर हृदयाच्या दोन भागामध्ये आपण आहोत. हृदयाच्या दुसऱ्या भागापर्यंत आपल्याला पोहोचायचं. आपण हृदयामध्ये फक्त सुषुप्तीमध्ये जातो, पण आता जागृत अवस्थेमध्ये हृदयात जायचं तर कसं जायचं याचा आपण मागील वेळेस विचार केलेला आहे. तर अविद्येकडे आलं तर तुम्ही हृदयाकडे आलेला आहे. म्हणजे तुम्ही स्थूल शरीराने सूक्ष्म शरीराने काही कसेही जगत असला तरी सुद्धा तुमच्या जीवावर सतत, त्या जीवाला सतत त्या लोभी माणसासारखा अविद्येचा विषय पाहिजे. लोभी माणसाचा जसा लोभ पैशामध्ये असतो उदाहरणार्थ, त्याप्रमाणे आपला लोभ कशात असावा, त्या अविद्येमध्ये, म्हणजे स्व अज्ञानामध्ये, म्हणजे मलाच माझी ओळख नाही यामध्ये तो लोभ सतत राहिला पाहिजे. तर तो पुढे शास्त्र आणि सद्गुरूच्या साह्याने त्याच्या पुढे जातो. म्हणजे कुठे विद्येच्या किंवा ज्ञानाच्या दिशेने प्रवास सुरू करतो. आणि तो करीत असताना काय काय येते हे अडथळे तुम्हाला मी सांगितले. ते जेव्हा तयार होईल ज्ञान, तेव्हा ते हृदय कसं असतं याचाही आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि त्यानंतर त्याच्या परे म्हणजे त्या ज्ञानाचं खंडन कसं करायचं याचाही आपल्याला विचार करायला पाहिजे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण राहू. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत.
विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रवीजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणी श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जा